जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले। या लोकार्पण सोहळ्यास जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सोनवणे, माजी अभियंता JK चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी नाना सोनार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी अभियंता JK चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे महाराजांचे आगमन लाभदायी ठरले असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। या प्रसंगी बोलताना शिवेंद्रसिंग राजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्धाचा नसून तो लोककल्याण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मनिरपेक्षतेचा आहे। तरुण पिढीने या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले पाहिजे। शालेय विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी महाराजांचा संघर्ष, शौर्य आणि दूरदृष्टीचा अभ्यास करणे आवश्यक आहे। या भव्य लोकार्पण सोहळ्यामुळे फत्तेपूर परिसरात पर्यटन, सांस्कृतिक जागृती आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। मंगेश भाऊ इथे उपस्थित आहेत, मान्य आमदार सुरेश मामा भोळे इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर आपले सर्वच स्टेजवरील मान्यवर, कलेक्टर साहेब, आपल्या CO मॅडम, सर्वच मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले बंधू भगिनींनो, जिल्ह्यातनं भाऊ मी आलो आणि थोडंफार पावसाचा शुभारंभ तरी झाला असं म्हणावं लागलं। काहीतरी उद्घाटनाला आलो म्हणल्यावर फत्तेपूर ग्रामस्थ मला आठवण तरी माझी ठेवतील की बाबा आले होते, कारण मला माझ्या मतदारसंघात बाबा म्हणतात सगळे, बाबा आले होते आणि थोडाफार पाऊस तरी गावाला पडला। विभागामध्ये काय केलं पाहिजे, कसे निर्णय घेतले पाहिजेत, कुठं निर्णय चुकत असला तर वेळच्या वेळी सांगणं किंवा हा निर्णय असा घ्या, इथं बदल करा, किंवा अशा पद्धतीनं एक वडीलधारी भाऊ ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्याला सांगतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये गिरीश भाऊ आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला काम करण्याचे मार्ग हा योग्य पद्धतीने दाखवत असतात। आज देशात नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान, आज राज्यात वंदे भारतची ट्रेन सुरू झाली, त्याला पण आम्ही हिरवा झेंडा दाखवायला गिरीश भाऊ वगैरे आम्ही भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेलो होतो। आज आपल्याकडे रस्ते झाले, आज गिरीश भाऊ असतील, देवेंद्रजी असतील, त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर निधी दिला, आज रस्ते झाले, पुढची पण कामांचं आज भूमिपूजन आपण केलंय। त्यामुळे आपला हा जिल्हा
सर्वांगीण बाजूने या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे म्हणून गिरीश भाऊंचा प्रयत्न नेहमी चालू असतो आणि त्यांना साथ देण्याचं काम हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे हे मला या निमित्तानं सर्वांना सांगायचे आहे। आज ज्याप्रमाणे आपल्यासाठी आरोग्य सेवा, आज आपले पेशंट मुंबईला आपण घेऊन जातो, तिथं लोकांना राहायची सोय नसती, जेवणाची सोय नसती, न्याहारीची सोय नसती। आज या सगळ्या सोयी तिथे येणाऱ्या आपल्या लोकांच्या वर्षोनवर्ष, ही कुठली तरी निवडणूक आली आहे म्हणून नाही किंवा कुठल्या तरी निवडणुकीला उभा राहायचं म्हणून नाही, तो वर्षोनवर्ष गिरीश भाऊ हे करत आलेले आहेत आपल्यासाठी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून या आपल्या नेत्याला, या आपल्या एक कर्तव्य दक्ष असं नेतृत्व गिरीश भाऊंचं जे आहे, यांना कायम साथ देण्याचं काम आपण करावं। मगाशी कुणीतरी सांगितलं की राजेंचं विमान उडणार आहे म्हणून, पण आता गिरीश भाऊंनी सोय केली आहे, विमान काय आज रात्री माझं उडत नाही। आता मला गिरीश भाऊ जिथं राहायला तिथं मला राहायला लागणार आहे, त्यामुळे माझी काय गडबड नाही आता जायची। आता उद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला कसं पोहोचवायचं हे संकटमोचक म्हणून गिरीश भाऊंनी आता नियोजन करावं, नाहीतर माझ्यावर संकट वेगळं येईल उद्या की मुख्यमंत्री लातूरला आणि पालकमंत्री नाही। आता जे काय आहे ते माझं सगळं जे काही आता उद्याचं वाचवायचं काय करायचं ते गिरीश भाऊंकडे देतो। परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि सांगतो अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त लागले महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।